नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मी आता आली वरळी या परिसरामध्ये। नमस्कार मंडळी, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या विशेष सिरीज मध्ये मी माधवी वाडकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, प्रत्येक प्रांताची जशी वेगळी ओळख असते त्यासोबतच त्या प्रांताची एका पदार्थाची सुद्धा वेगळी ओळख असते। तर तात्पर्य असं की आजच्या घरचा शेफ मध्ये आपण असंच एक नॉर्थ इंडियन डिश शिकणार आहोत। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि आजच्या आपल्या घरच्या शेफ कडून नॉर्थ इंडियन अशी एक छान वेगळी रेसिपी शिकूया। चला, त्याच्या भागात आपण भेटणार आहोत करिश्मा त्रिंबककर या कुटुंबाला, जे राहतात सायन प्रतीक्षानगर गगनगिरी बिल्डिंग मध्ये। तर चला जाऊया, आपल्या आजच्या कुटुंबाला भेटूया आणि घरच्या शेफ कडून छानशी रेसिपी शिकूया। नमस्कार, नवराष्ट्र आणि प्रथा आटा प्रस्तुत घरचा शेफ या कार्यक्रमात तुझं खूप खूप स्वागत। मला तुझं नाव आणि तुझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगशील? नमस्कार, माझं नाव करिश्मा सुरेश त्रिंबककर आहे। मला फोटोग्राफीची खूप आवड आहे, माझा पॅशन आहे तो फोटोग्राफी। त्याबरोबरच मी रील्स सुद्धा काढते आणि मला कुकिंगचीही खूप आवड आहे। म्हणजे फोटोग्राफी आणि रील्स आणि त्यासोबत कुकिंग, हे सुद्धा वेगळं कॉम्बिनेशन आहे, फोटोग्राफी आणि कुकिंग। हो, मला नवीन नवीन गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात। मग फोटोग्राफी म्हणजे आता तू शिकतेस की त्याचं शिक्षण घेतलं? नाही, बेसिक कोर्स झालाय माझा, ऍडव्हान्स करायचा बाकी। काय सांगशील फोटोग्राफीची आवड? कारण म्हणजे फोटोग्राफी जेव्हा येते तेव्हा आपण मोस्टली मुलं बघतो, मुली सुद्धा या क्षेत्रामध्ये येतात, तर ही आवड कशी निर्माण झाली? मी ऍक्च्युली एका फंक्शनला गेलेली, तेव्हा एका पोरीला फोटो काढताना बघितलं, तर माझ्या मनात असा विचार आला की ती करू शकते तर आपण का नाही। राईट, म्हणजे तिला बघून तुला एक इन्स्पायर मिळालं की मला सुद्धा असं करायचं आणि मला सुद्धा फोटोग्राफी करिअर करायची। मग आता ह्याच्यासाठी पुढे काय करतेस फोटोग्राफीसाठी? सध्या तरी स्टॉप केलंय मी। ओके, पण माझा पुढे तू करिअर म्हणून विचार केला आणि ह्याच्यामध्ये करणार आहे। मी करिश्मा तुला विचारेन की खूप वेळा आपण काही जेव्हा वेगळं क्षेत्र निवडतो, काहीतरी वेगळं, त्याला खूप सपोर्ट इम्पॉर्टंट असतो। तो फॅमिलीचा सपोर्ट तुला मिळतोय का? हो, भेटतो, कारण माझ्या आजीनेच मला स्टार्टिंगला कॅमेरा घेऊन दिलेला, जेव्हा कोणाकडेहीच काहीच नव्हतं, मोबाईल वगैरे युज नव्हता होत, तेव्हा मला कॅमेरा तिने घेऊन दिला की तुझी आवड आहे तर तू घे कॅमेरा। आणि मी पहिल्यांदा फोटो काढायला चिंतामणीच्या पाटपूजनला गेलेली। वा, आणि मग तिथून तुझ्या करिअरची म्हणजे फोटोग्राफीची सुरुवात केली। जेव्हा आपण सोसायटीमध्ये जातो फोटोग्राफी करण्यासाठी, तेव्हा काही टोमणे वगैरे येतात का की अच्छा ही मुलगी, हिला काही जमणार नाही? हो, असं खूप लोक बोलतात, पण आपण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं असतं। खूप छान उत्तर दिलंस की डिमोटिवेट करणारे खूप जण असतात, पण आपण आपलं फोकस पुढे जायचं असतं। खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, मला तुझ्या कुटुंबाची आणि आपण तुझी ओळख करून घेऊया। करिश्मा, मला तुझ्या कुटुंबामध्ये कोण कोण असतं आणि आज तुझ्यासोबत जे कुटुंब आहे त्या कुटुंबाची ओळख करून देशील? माझे आई वडील लहानपणीच वारले, मी 5 वर्षाचे असताना। कशामुळे? आजारी होते, कावीळ झालेली। तर मला आत्याने आणि काकानेच बघितलंय लहानपणापासून। हो, आजी आणि आत्याही होती, ती ऑफ झाले, तर काका आणि आत्या आहेत। पूर्णपणे तुझं संगोपन केलं आज, एवढं जे आहेस ते काका आणि आत्यामुळे। मी काकांना लहानपणापासून पप्पा म्हणते आणि ही माझी आत्या, हिला मी मम्मी म्हणते। या काकी, ही ताई, तो भाऊ बारका। नमस्कार, मी आता तुमच्याकडे येईन, म्हणजे जसं ती म्हणते की ती तुम्हाला मम्मी म्हणते, काय सांगाल, काय सांगाल आज करिश्मा बद्दल जर म्हणायचं झालं तर काय असेल? मुलगी चांगली आहे, लहानपणापासून मीच सांभाळते तिला। तिचे आई वडील होते तेव्हा पण मीच सांभाळायची तिला, त्यापासून ती सवयच झाली ती। आणि तिचे आई वडील गेल्यामुळे मी आणि माझे मिस्टरच तिला सांभाळतोय। म्हणजे तुम्हाला असं वाटत नाही की म्हणजे पूर्णपणे तुमचीच मुलगी आहे अशा पद्धतीने आज सगळं तुम्ही तिला लहानाचं मोठं केलेलं आहे? काय सांगाल तुम्ही काकू हिच्याबद्दल? खाण्याचं खूप वेळ आहे तिला, कुठं लांब असलं तरी तिथं जाऊन खाऊन येणार आहे, कुठं पण बाहेर पण, नाही तरी हक्काने ती घरात येणार, हे करायचंय ते करायचंय, पण मुलगी एक नंबर आहे। काकी, मी तुम्हाला विचारेन की काय सांगाल आज करिश्मा बद्दल? करिश्मा बद्दल सांगणं म्हणजे काय कमीच आहे, करिश्मा खूप मुलगी चांगली आहे, ती मला काकी पण म्हणते आणि मी तिला मुलीप्रमाणेच तिला हे करते।
आणि ती जर खाण्याबद्दल तिचा काही प्रश्नच नाहीये. सगळी जिथे तिथे बनवते. बनवलेलं पहिलं दाखवायला आम्हाला टेस्ट करायला आम्हाला पहिले आणते, बाकी टेस्ट करून बघा. आम्ही सांगतो की खूप छान आहे. बाकी तिच्याबद्दल बोलणंच काय हेच नाहीये. एकदम मनमिळावू आहे आणि छान आमच्या घरी ती माझ्या मुलाला भाऊच मानते आणि जी रेसिपी बनवलं दादा इकडे चांगलं खाणं तिकडे खाणं चांगलं हे सगळं ती सांगणार. येऊन आम्हाला सांगणार इकडे हे आहे ते आहे सगळं ते सगळं. आणि मेन म्हणजे तिला गणपतीची आवड आहे आणि ती जास्त भक्त, ती चिंतामणी गणपतीची जास्त भक्त आहे. ती तिकडे जास्त असते. पुढे म्हणजे तिने करिअर करावं. ताई मी तुझ्याकडे येईन, काय सांगशील? म्हणजे बहिणींचं नातं असं असतं ना की आपण भांडतो सुद्धा, तेवढ्याच गोष्टी आपण शेअर सुद्धा करतो एकमेकींना, सुख दुःख. तर तुमच्या दोघींचं सिस्टर बॉन्ड कसं आहे? ती माझी आत्याची मुलगी आहे, पण बोलतात ना बहिणीपेक्षा अटूट आमचं नातं आहे. आणि जसं भांडतो पण म्हणजे काही गोष्टींनी ती जास्त चिडते, पण ती माझ्याशिवाय नाही राहू शकत, मी तिच्याशिवाय नाही राहू. म्हणजे शेअरिंग. आईशीला माझ्या मम्मीला मी थोडं मानते आणि हर गोष्टीला ती माझ्या सोबत राहिली पाहिजे, तसं माझ्या सोबत करिश्मा. म्हणजे एकदम अटूट असं नातं आहे तुमचं दोघींचं, बहिणींचं, की भांडणं सुद्धा असतात पण एकमेकींशिवाय राहू शकत नाही. आपल्यासोबत करिश्माचे आजी सुद्धा आहेत, या आपण त्यांच्याशी बोलूया. क्या कहेंगे करिश्मा के बारे में? कैसी है करिश्मा? कैसी खाना वगैरह बनाती है? सब लोग ने बोला है कि बहुत अच्छा अच्छा खाना बनाती है. अच्छी है, बढ़िया है, बोल वचन में ठीक है, पढ़ी है, लिखी है, याद करके. और खाना यानी आपके पसंद का कुछ बना के देती है? आपने टेस्ट किया वो जो बनाती है वो खाना? हाँ. कैसे लगता है? अच्छा है. हाँ, मी तुझ्याकडे येईन, छोट्या दादाकडे. तुझं नाव सांग आधी मला. अक्षय. अक्षय, काय सांगशील? कशी आहे ताई? म्हणजे तू हिला ताई म्हणतो की दीदी बोलतो ते आधी सांग मला. दोन्ही, ताई दीदी दोन्ही. काय सांगशील आज जर ताई बद्दल काय सांगायचं असेल तर? ती खूप चांगली आहे, तिने आता सर्टिफिकेट दिलं. वा, तू काय सांगशील आज मला त्याच्याबद्दल? कसा आहे हा? खूप छान आहे. फक्त मस्ती करतो तिथेच आहे, पण भाव म्हणून खूप छान आहे. म्हणजे मी रडायला लागली की तोही रडतो, माझ्या अश्रूंवर तोही आपले अश्रू काढतो. म्हणजे एवढं अटॅच आहे, हो, मस्ती तेवढी आहे पण एवढं जीव सुद्धा. आणि त्याला दीदी शिवाय काहीच सुचत नाही, सगळ्या गोष्टीला त्याला दीदीच लागते. म्हणजे तू खरं बघायला गेली तर लकी आणि ब्लेस आहे की तुला आत्या असून एक मम्मी सारखी प्रेम करणारी व्यक्ती आहे, शेजारी असून त्या काकी आणि सगळ्यांचं नातं देत आहे. एवढी छान बहीण आहे आणि इतका छान भाऊ मिळालाय. तुम्ही सगळ्यांनी इथेच थांबायचंय, कारण आता आम्ही करिश्माला घेऊन जातोय किचन मध्ये आणि तुम्ही जसं कौतुक केलं की ते छान छान रेसिपी बनवते, तर आज बघूया आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना की कोणती डिश एक नवीन पदार्थ शिकवते. त्यानंतर मी तुम्हाला भेटेन टेस्टिंगच्या वेळेला. करिश्मा, खूप छान गप्पा मारलेल्या आहेत आपण, तर भूक लागली आहे आणि तू आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना कुठला पदार्थ शिकवणार आहे? काय आपल्या आजच्या पदार्थाचं नाव? नॉर्थ इंडियन उडदाच्या डाळीची कचोरी. वा, म्हणजे काहीतरी नॉर्थ इंडियन वेगळी डिश शिकणार आहोत आम्ही. तर काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला त्याच्यासाठी? ही उडदाची डाळ आहे, किती वाटी? म्हणजे एक वाटी. ती रात्रभर पाण्यात भिजत ठेवली आहे. ओके. आणि त्याचं पाणी सकाळी गाळून घ्यायचं. अच्छा, म्हणजे उडदाची डाळ घ्यायची आणि तिला रात्रभर भिजवायचे, पाणी सकाळी आपल्याला काढून घ्यायचे पूर्णपणे. आता हे मसाले आहेत बरोबर? हे लाल तिखट आहे, ही बडीशोप आहे, हे आमचूर पावडर आहे, हे धना पूड आहे, ही जिरे पूड आहे आणि ही हळद आहे आणि हे मीठ आहे चवीनुसार मीठ. आणि हे आपण हे आपलं गव्हाचं पीठ आहे. ओके. सो मी तुला विचारेन की तू प्रथाचं रेडीमेड गव्हाचं पीठ वापरलंय, काय सांगशील कसा एक्सपिरियन्स आहे तुझा? खूप चांगला एक्सपिरियन्स आहे, खूप छान आहे ते पीठ, तुम्ही सगळ्यांनी वापरा. ओके, म्हणजे तुझं बेनिफिशियल म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की हेल्दी आहे आणि चांगलं आहे. खरंच. आपण साहित्य बघितले, आपण आता वळूया कृतीकडे. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय करिश्मा? सगळ्यात आधी हे पीठ घ्यायचं आपल्याला. ओके, म्हणजे आपण पुऱ्यांसाठी तू जे म्हणते ते बनवणार आहोत. हे कचोरीसाठी पीठ आहे. ओके, कचोरीसाठी आपण जे लागणार आहे ते आपण बॅटर बनवतोय. सो आय थिंक आपलं हे छान असं म्हणजे कचोरीसाठी लागणारं आपलं हे जे बॅटर आहे हे छान तयार आहे. आपल्याला काय करायचं पुढे? आता स्टफिंग साठी ही डाळ थोडीशी वाटून घ्यायची आणि मग आपण ह्याला तोपर्यंत रेस्ट करू. ओके, आता आपण ह्याला ठेवणार आहोत रेस्ट साठी आणि आपण वळूया स्टफिंग कडे. स्टफिंग साठी आपल्याला ही पूर्णपणे एक वाटी जी डाळ घेतली आपण ती मिक्सर मधून काढायची. उडदाची डाळ तयार झाली जाडसर आणि आता आपण ह्याला काय करणार आहोत? तडका मारणार आहोत. म्हणजे आपण स्टफिंग साठी याला तडका देतोय. सगळ्यात पहिला कढई ठेवली आहे, त्याच्यात तेल तापत ठेवलं आहे. तेल छान असं तापलं आहे. आता त्यात सगळ्यात पहिला मसाला टाकूया. लाल तिखट,
हळद पण चवीनुसार. ही जिऱ्याची पूड आहे, म्हणजे धना जिरा पावडर आपण त्याच्यामध्ये ऍड करतोय. ही आमचूर पावडर आणि थोडीशी बडीशोप. ह्याला 2 ते 4 मिनिटं असं होऊ द्यायचंय. ओके, 2 ते 4 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायचंय त्या मसाल्यांमध्ये. म्हणजे मसाले आणि उडदाची डाळ एकजीव होऊन जातील आणि एकमेकांचा त्याला फ्लेवर येईल. वा, चला आपण आता सुरुवात करूया स्टफिंग आणि आपलं पिठाचं म्हणजे हे बॅटर जे आहे कचोरीचं ते सुद्धा तयार आहे. आपण काय करणार, गोळे करायचे पहिला. थोडस हाताला पहिला तेल लावून घेऊया. ओके, म्हणजे आपण पोळ्या किंवा पुऱ्यांसाठी आपण जसं लाटा करतो तशाच आपल्याला गोल लाटा करून घ्यायच्या, राईट? मंडळी छान अशा आपल्या 2 कचोरीसाठी आपण म्हणू शकतो की छान 2 असे हे गोळे तयार आहेत. ते आपण आता छान लाटून घेऊया आणि त्याच्या कचोऱ्या बनवूया. पूर्णपणे आपल्यामध्ये पुरणपोळी आपण त्या पद्धतीने करतो त्या पद्धतीने ही उडदाची पोळी म्हणू शकतो किंवा कचोरी भाषेत. बघू शकता हे तेल आपलं छान तापलेलं आहे. आता आपण पुरी सोडूया, एक-एकच सोडूया कारण कढई छोटी आहे आणि गॅसचा फ्लेम वाढवायचा आहे. आणि आपल्याला असं म्हणजे कचोरी वन साइड पूर्ण एक छान तळून झाल्यानंतर आपण दुसरी साइड. आणि कसा रंग आपल्याला कळणार की आता तयार झाली आहे, छान गोल्डन रंग येईपर्यंत फ्राय करायचा. छान अशी झटपट मस्त एक नवीन रेसिपी आज आम्ही शिकलो आहोत, ती म्हणजे नॉर्थ इंडियन कचोरी, तीही उडदाच्या डाळीपासून. सो मी टेस्ट करते, तुम्ही सुद्धा टेस्ट करायची आणि सांगायची की कशी झाली आहे. करिश्मा, मी टेस्ट करते, तू पण सगळ्यांना देशील. खूप खूप धन्यवाद करिश्मा, कारण तू एकदम झटपट आणि वेगळी अशी आज आम्हाला डिश शिकवली आमच्या प्रेक्षकांना. तर त्यासाठी धन्यवाद आणि प्रथाकडून तुला ही एक छोटीशी आठवण. थँक्यू. तर मंडळी, आजचा भाग आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट्स करून सांगा. तसंच घरचा शेफ या सिरीज मध्ये तुम्हाला सुद्धा जर का सहभाग घ्यायचा असेल तर कमेंट्स मध्ये दिलेल्या नंबरवरती नक्की कॉन्टॅक्ट करा. माइट बी पुढचं शूट हे तुमच्या कुटुंबासोबत असेल. तसेच नवनवीन भाग आणि नवनवीन पदार्थांचे रेसिपीज आम्ही घेऊन येत राहणार आहोत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि खात रहा.